नमस्कार, आपण पाहत आहात BBL डिजिटल न्यूज। आज कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य ड्रिप डीलर असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यापुढे थोडंसं काळजी घेऊया की आपलं मनोगत जास्तीत जास्त 5 मिनिटाचं होईल, कारण वेळ थोडासा कमी झालेला आहे। तसंच आणखी एक विनंती आहे की फक्त आत्ता 78 लोकांनी नावे नोंदणी केलेली आहे। प्रत्यक्षात इथं 125च्या वर लोक आहेत। तर ज्यांनी तिथं स्कॅनर कोड स्कॅन करून रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आम्ही इथं रजिस्ट्रेशन करताना स्कॅनर कोड आणि अशाच गोष्टीचा वापर केलेला आहे। कुठेही नोंदी हाताने लिहायची नाही असं आम्ही ठरवलं होतं। तरी सगळ्यांना विनंती आहे की तो स्कॅनर कोड कधीही आज दिवसभरामध्ये स्कॅनर कोड स्कॅन करून आपण नोंदणी करावी। नमस्कार। आजच्या चर्चासत्राचे साठी उपस्थित असलेले सगळं वितरक, ड्रीप संघटनेचे अध्यक्ष सुदाम खोसरे साहेब, उपाध्यक्ष वायस्कर साहेब, शिंदे साहेब आणि लंबे साहेब जे आमचे कोकणाचे अध्यक्ष आहेत, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, ज्यांनी सुंदर सगळी अरेंजमेंट करून एवढे वितरक इथे आणले त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद। कोकणात काय होतं आहे की आमचं क्षेत्र खूप कमी असते आणि पर्सनली मी गेल्या 10 वर्षापासून बाकी आमचे इतर वितरक आहेत त्यांना बऱ्याच वेळा विनंती केली, अगदी औरंगाबाद, नगर, पुण्यातल्या मिटिंगला पण मी स्वतः आणि एक जण फक्त यायचा, पण ते म्हणजे आमचं फेल्युअर आहे की मी ते त्या सगळ्या वितरकांना एकत्र करू शकत नाही आजपर्यंत। पण त्यासाठी आम्ही परत प्रयत्न करू, कारण काही प्रश्न जे आहेत बाहेरचे आपले हे सगळे कॉमन आहे। आता सगळ्यांनी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं कोटेशन, त्याच्यानंतर बाकी सगळे ज्या काय अडचणी आहे या सगळ्या सांगितल्या। आमच्याकडे काही ज्या जमिनी आहेत ते कमी आहे, प्रस्ताव कमी असतात। हार्डली जिल्ह्यात 150 ते 200 प्रस्तावाच्या वरती काही होत नाही वर्षाला। त्यात आता मोठा प्रश्न असा आहे की पोटखराबा जो असतो, एखाद्याची समजा 2 हेक्टर जमीन असेल तर त्याची लागवडीयोग्य जमीन फक्त 0.40 हेक्टरच असते। आंबा असेल, काजू असेल तर त्याच्यात म्हणजे लागवडीयोग्य 0.40 आणि पोटखराबा म्हणतो अयोग्य ती 1.60 हेक्टर, उदाहरण सांगितलं मी। अशा जमिनी असतात। जेव्हा फार्मर ॲडी सुरू झाला, गोचरे साहेबांनी मी बोललो विषय हा, त्यावेळेस त्याच्या आधी SO लेवलनं जेव्हा आपलं हे महाडीबीटी वगैरे नव्हतं त्यावेळेस त्यांनी अर्ज देऊन ते पोटखराबा पकडायचे, कारण त्या लागवडीला जे अनुदान असेल, पांडुरंग फुंडकर योजना किंवा EGS या सगळ्या काही कोकणात लागवडीसाठी अनुदानाच्या योजना ज्या होत्या त्या योजनेमध्ये ते लागवडीला अनुदान द्यायचे म्हणून सेपरेट पत्र पाठवून त्यांनी पोटखराबा तुम्ही इन्क्लूड करावा। आणि जेव्हा मोका तपासणी आपला अधिकारी करतो त्यावेळेस तो प्रत्यक्ष बघतो की त्या पोटखराबात लागवड आहे की नाही। मग असं असताना आजच्या घडीला जेव्हापासून आपलं ह्या वर्षात फार्मर आयडीमध्ये ते क्षेत्र जेव्हा शेतकरी किंवा आपले वितरक जे काही करतात त्यात ते क्षेत्र इन्क्लूड होतच नाही, फक्त 0.40 हेक्टरचा प्रस्ताव होतो। त्याच्यामुळे आमचे बरेचसे वितरकांनी यावर्षी प्रस्ताव पण तसे केलेले नाही, किंवा एखाद्याला पोटखराबा कमी असेल 10 गुंठे समजा 1 हेक्टरमधला तर तो काही 90 गुंठेचा प्रस्ताव करून तो मोकळा झाला। असा एक मोठा प्रश्न आहे। तर माझी विनंती आहे शिंदे साहेब आणि खोसरे साहेबांना की बाबा हा विषय थोडासा वरच्या लेवलला जर मांडला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्यापैकी हिली एरिया आहे आणि त्याच्यात हा पोटखराबातच लागवड झाली होते मँगो प्लांटेशनची, हापूसची आणि इतर सगळ्याची। किंवा आता आम्ही हाय डेन्सिटी प्लांटेशनसाठी पण मोठ्या प्रमाणावरती तिथे सेमिनार किंवा मेळावे घेऊन काही शेतकरी कंपनीचे R&Dला पण गेले, ते बघून आले, ते आता तसे तयार झालेले आहे। पण त्याच्यात काही 3 फार्मचे आम्ही आता ॲटोमेशन केले, पण ॲटोमेशनचा विषय पण अद्याप मला वाटतं प्रलंबित आहे। त्यांच्याकडून गव्हर्नमेंटकडनं त्याला अजून काही वरून काही मान्यता आलेली नाही, पण त्याचं पण अनुदान काही मिळत नाही आणि हा पोटखराबा, त्याच्यामुळे अनुदानाचा काय फार फायदा होत नाही। तर याच्याविषयी थोडीशी विनंती आहे की काहीतरी पुढे थोडंसं सेपरेट पत्र पाठवून जर SO लेवलला जर आलं किंवा तुम्ही हा ग्राह्य धरा
फक्त कसं आहे, महसूलचा विषय आपला फार्मर आयडीचा असल्यामुळे त्यात काय करता येईल, सुवर्णमधलं काढता येईल, हा जरा काढावा कोकणासाठी. दुसरा विषय असा आहे की हिली एरिया असल्यामुळे याच्यासाठी एक दोनदा कंपनीने पण आमच्या प्रयत्न केले की वरती काहीतरी वेगळ्या कॉस्टम काय व्हावं का, कारण ॲक्च्युली खर्च हा जास्त येतो. आमच्याकडे जेव्हा ड्रीप इरिगेशन होते, मी स्वतः या व्यवसायात मी कंपनीत 15 वर्ष आणि डीलर पण मी 15 वर्ष आहे. रत्नागिरीतच आहे, कोकण एरियात आहे, पूर्ण ठाण्यापासून तर बांद्यापर्यंत मी सगळं फिरलेलो आहे. तर ह्या याच्यात काम करताना ॲक्च्युअल खर्च जो आहे इतर क्षेत्राच्या इतर जिल्ह्याच्या किंवा प्रक्षेत्राच्या मानानं खूप जास्त येतो. कारण हिली एरिया असल्यामुळे आपल्याला त्या सबमेन कमी करायला लागतात. आम्ही SDPs वापरतो, काही कॉम्प्रेशन फिटिंग पण वापरायला लागतो. खर्च वाढतो आणि खर्च मर्यादा खूप कमी आहे. त्यात परत जर क्षेत्र कमी झालं तर खूपच नगण्य असं अनुदान मिळते. अलॉट 4 लाख 5 लाख रुपये तुम्ही अलॉटमेंटमध्ये बघितले असेल तर तेवढे पैसे होतात, तेवढे पैसे पण खर्च होत नाही, ही परिस्थिती आहे. कृषी विभागाचे जिल्हाध्यक्ष, कृषी अधिकारी किंवा तालुका अधिकारी यांच्याकडून आम्हाला तरी ते जसं साहेबांनी सांगितलं जळगावचा त्रास, हे त्रास ते त्रास तर आम्हाला होत नाही. ती सवय मी गेल्या 35 वर्षात आम्ही कृषी विभागाला लावलेली आहे. त्याच्यामुळे त्यात पैसेच मिळत नाही जास्त, तर काय तसं ते काय करण्यात पॉईंट नाही. दुसरा विषय, याच्यात 40 mm ची रेग्युलर आम्ही SDP पाईप वापरतो. 50 mm 40 mm कमी क्षेत्र असेल तर. ज्यात हिली रिजनला वरती टाक्या असतील तर त्यात ड्रीप इरिगेशन व्यवस्थित सक्सेसफुल आपण करू शकतो. अगदी तुम्ही डिस्चार्ज जरी मोजला तरी आपण त्यांना ते करून देतो. पण तो 40 mm ची पाईपच त्याच्यात इन्क्लूड केलेली नाही. पूर्वी त्यांनी केली होती, म्हणजे मिनी स्प्रिंकलरमध्ये असेल किंवा आपला मायक्रो स्प्रिंकलर ऑनलाईन इनलाईन सगळ्या ह्याच्यात होती. पण ते आता 40 mm ला अनुदान मिळत नाही. 50 mm पण जो आहे तो 6 kgच पाहिजे. मग नाईलाजाने आम्ही आता 50 mm 6 kg वापरायला लागलो, पण खर्च खूप वाढतो आणि अनुदान कमी मिळतं. तर ह्याविषयी जरा थोडंसं पत्र व्यवहार जर आपला संघटनेकडनं संचालक लेवलला जर झाला तर त्याचा आता तर नाही, मार्चमध्ये पण पुढच्या वर्षी तरी उपयोग होईल. दुसरा बिलाचा विषय जो आहे, तर असं जर काही करता आलं की ज्यावेळेस संचय बसला त्याचं बिल ग्राह्य धरलं, मला त्या विषय झाला होता माझा, पण तो का होत नाही तो एक मोठा विषय आहे. आणि ॲटोमेशनचा विषय आणि हे PVC पाईप आणि SDP पाईप हे सगळे आहे. आता हाय डेन्सिटीसाठी जर सेपरेट काय स्पेसिंगप्रमाणे ते देतात, पण अजून मला कन्फर्म नाही अनुदान निघाल्याशिवाय. कारण 5x5 किंवा 10x10 मीटरलाच मँगोला ते अनुदान देतात लागवडीसाठी. म्हणून ते ड्रीपला पण एखाद्यानं 3x3 किंवा 4x3 लावलं किंवा 8x8 जर लावलं तर त्याला पण ते अनुदान त्या स्पेसिंगच्या नुसार देत नाही आहे. आता ते नवीन JR प्रमाणे केलं म्हणतात, आता कळेल आपल्याला यावरचं अनुदान निघाल्यानंतर. बस एवढं बोलून माझे थँक्यू.